हॅलो फ्रेंड्स, कुक अँड शॉप विथ रोहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी पावभाजी मसाल्याची सिक्रेट रेसिपी घेऊन आले आहे। या व्हिडिओमध्ये मी 100 ग्रॅम मसाल्याचं प्रमाण दिले आणि 1 किलोचं प्रमाण जे आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे 2.5 म्हणजे 2.5 टेबलस्पून। त्यानंतर अख्खे धणे घेतलेत 2 टेबलस्पून, जिरं घेतलंय 4 TSP। त्यानंतर इथे मी अर्धा टेबलस्पून आमचूर पावडर घेतली आहे। त्यानंतर पाव चमचा लागणार आहे हळद, सुंठ पावडर घेतली आहे 1 TSP। त्यानंतर बडीशोप 1.5 टेबलस्पून म्हणजे 1.5 टेबलस्पून। त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे 2 TSP। त्यानंतर घेतलं आहे साधं मीठ अर्धा टेबलस्पून। कसुरी मेथी आपल्याला घ्यायची आहे 1 टेबलस्पून। त्यानंतर इथे मी गार्लिक पावडर अर्धा TSP घेतली आहे। गार्लिक पावडर तुम्हाला ऑनलाइन किंवा मग मार्केटमध्ये इझी मिळून जाईल। ओनियन पावडर आपल्याला लागणार आहे अर्धा टेबलस्पून, हाफ TBSP। ही सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये इझी मिळेल। त्यानंतर मी तुम्हाला काही खडे मसाले वापरलेत ते दाखवते। इथे मी मध्यम आकाराची 3 तमालपत्र घेतलेत। त्यानंतर 2 मोठी आणि 1 छोटी अशी मसाला वेलची घेतली आहे। 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर 12 ते 13 लवंगा घेतल्यात। अर्धा TSP मी घेतले इथे काळी मिरी। दालचिनीचा 1.5 इंचाचा तुकडा घेतलाय। त्यानंतर चक्री फूल 1 घेतले। आता आपल्याला जे खडे मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत, करपवायचे नाहीयेत किंवा त्यामधून धूर येऊ द्यायचा नाहीये। जर करपले गेले तर मसाल्याला कडवट टेस्ट येते, त्यामुळे आपल्याला हलकेच याला जेणेकरून यामधील जे मॉइश्चर असेल ते निघून जाईपर्यंत आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत। आता धणे, जिरे आणि बडीशोप मी छान परतून घेते। आता 2 ते 3 मिनिटं झाल्यावर यातून मस्त असा सुगंध यायला लागलाय। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर मी बाकीचे जे खडे मसाले आहेत ते सुद्धा 2 मिनिटं परतून घेते। फक्त 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून हाताला हे गरम लागतील इतपत। मैत्रिणींनो, खरंच सुंदर असा खमंग पावभाजी मसाला घरच्या घरी फ्रेश तयार होतो। जर तुम्हाला हा मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही मार्केटचा सुहानाचा किंवा MDAचा पावभाजी मसाला सुद्धा वापरू शकता। आता हे खडे मसाले छान असे परतून झाले आहेत। एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून नंतरच मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद आहे, बंद गॅस आहे पण तवा गरम आहे। आता यामध्ये मी कसुरी मेथी जी आहे ती परतून घेते। बंद गॅसवरच कसुरी मेथी परतून घ्यायची आहे। फक्त मिनिटभर परतून झाल्यानंतर ही कसुरी मेथी सुद्धा आपली रेडी आहे। आता एक स्वच्छ मिक्सरचं भांडं घ्यायचं। मिक्सरचं भांडं पूर्ण ड्राय असलं पाहिजे, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे, नाही तर मसाला आपला खराब होईल। त्यामध्ये हे गरम करून थंड करून घेतलेले मसाले जे आहेत खडे मसाले ते मी काढून घेते। आता हे आपल्याला फक्त इंचवर फिरवून घ्यायचे आहेत। आता इंचवर फिरवून झाल्यानंतर यामध्ये मी आता जे पावडर मसाले आहेत ते मिक्स करते। ही आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर गार्लिक पावडर, ओनियन पावडर, आमचूर पावडर, त्यानंतर साधं मीठ, काळं मीठ, हळद आणि सुंठ पावडर। आता यामध्येच मी जी कसुरी मेथी रोस्ट करून घेतली होती तीही ॲड करते। आता हे सर्व पावडर मसाले आणि खडे मसाले जे आहेत मी मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊन तुम्हाला दाखवते। पाहू शकता मस्त असा आपला हा फ्रेश घरगुती पावभाजी मसाला रेडी झालाय। मी यामध्ये पावडर फूड कलर ॲड केलेला नाहीये। जर तुम्हाला लालबुंद कलर पाहिजे असेल तर तुम्ही मसाल्यामध्येच ऑरेंज रेड कलर हा पावडर फूड कलर ॲड करू शकता। 100 ग्रॅमसाठी अर्धा TSP एवढा। पावभाजीचा हा मसाला वापरून मस्त टेस्टी अशी पावभाजी तयार होते। मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला परफेक्ट अशी पावभाजी शिकायची असेल तर तुम्ही ही माझी पावभाजीची जी सिरीज आहे ती चुकवू नका। तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या पावभाजीच्या पहिल्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।